मंडळी, काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी माहितीची जबर पिछेहाट झाली होती. मात्र या महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने अनेक महत्वाच्या जागांवर विजय मिळवत आपली प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवलं होतं. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात खरी शिवसेना कोणाची यावरून सुरू असलेल्या लढाईचा निर्णायक निकाल लागू शकला नव्हता. त्यामुळे आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे. या निवडणुकीत महायुती कायम राहणार असून शिवसेना शिंदे गटाला सुमारे 70 ते 75 जागा दिल्या जातील हे आता जवळपास स्पष्ट झालंय. दरम्यान सध्या सोबत असलेले आमदार आणि मिळणाऱ्या अतिरिक्त जागा यामधून अधिकाधिक जागा जिंकून आणण्याचं मोठं आव्हान शिवसेना शिंदे गटासमोर असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून मतदारसंघ न्याय दिले जाणारे उमेदवार कोण असतील याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्याची परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे हे 2022 मध्ये झालेल्या बंडानंतर आपल्यासोबत आलेल्या आमदारांपैकी काही अपवाद वगळता इतर आमदारांना पुन्हा उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाचे पहिले 50 आमदार कोण असू शकतात हे आपण पाहूयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भरे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने 15 जागा लढून त्यापैकी 7 जागांवर विजय मिळवला होता. या 7ही जागा शिंदे गटाच्या उमेदवारांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव करून जिंकल्या होत्या. लोकसभेच्या या 7 जागांमध्ये ठाणे, कल्याण, मुंबई उत्तर पश्चिम, मावळ, छत्रपती संभाजीनगर, हातकणंगले आणि बुलढाणा या मतदारसंघांचा समावेश होता. एकूणच राज्यातील उत्तर महाराष्ट्र वगळता प्रत्येक विभागात शिवसेना शिंदे गटाला यश मिळालं होतं. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला राज्यभरात मिळून 12.95% एवढी मतं मिळाली होती. त्यामुळे राज्यात शिवसेना शिंदे गटाकडे बऱ्यापैकी जनाधार आहे हेही सिद्ध झालं होतं. तर दुसरीकडे महायुतीमधील मोठा पक्ष असलेल्या भाजपाची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचा आत्मविश्वास वाढलाय. तसेच 2022 मध्ये झालेल्या बंडानंतर आपल्यासोबत आलेल्या आमदारांपैकी अनेक आमदार विजय होऊ शकतात असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झालाय. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट पहिल्या 50 उमेदवारांमध्ये कोणाकोणाची नावं जाहीर करू शकतो याचाच आपण विभागवार आढावा घेऊयात. सुरुवात करूयात विदर्भापासून. विदर्भामध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद पाहता त्यांना फार तर 9 ते 10 जागा मिळू शकतात. त्यामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संजय गायकवाड, मेहकर मधून संजय रायमुलकर, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघामधून माजी आमदार अभिजित अडसूळ, नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार राजू पारवे, रामटेक विधानसभा मतदारसंघातून आशिष जयस्वाल, भंडारा विधानसभा मतदारसंघातून नरेंद्र भोंडेकर आणि यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज विधानसभा मतदारसंघातून संजय राठोड यांना उमेदवारी मिळू शकते. यापैकी संजय गायकवाड, आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर आणि संजय राठोड यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे. विदर्भानंतर आपण शिवसेना शिंदे गटाकडून मराठवाड्यामध्ये कोणाकोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते हे पाहूयात. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यामध्ये महायुतीला दारुण अपयशाचा सामना करावा लागला होता. मराठवाड्यात महायुतीला एकच जागा जिंकता आली होती, ती होती छत्रपती संभाजीनगरची. येथून शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे विजयी झाले होते. दरम्यान मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गट बऱ्यापैकी प्रबळ आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला महायुतीच्या जागा वाटपात छत्रपती संभाजीनगरमधील बहुतांश जागा मिळण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत मराठवाड्यात शिवसेना शिंदे गटाकडून नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघामधून बाबूराव कदम कोहळीकर, नांदेड उत्तर येथून बालाजी कल्याणकर, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथून संतोष बांगर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर जालना जिल्ह्यातील जालना विधानसभा मतदारसंघातून अर्जुन खोतकर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथून अब्दुल सत्तार, औरंगाबाद मध्य येथून प्रदीप जयस्वाल, औरंगाबाद पश्चिम मधून संजय शिरसाट, पैठण येथून विलास भुमरे, वैजापूर येथून रमेश बोरनारे यांची नावं शिवसेना शिंदे गटाकडून जवळपास निश्चित आहेत. त्याशिवाय धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथून ज्ञानराज चौगुले आणि परांडा येथून तानाजी सावंत यांना उमेदवारी मिळणं निश्चित आहे. मागच्या काही वर्षात पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आहे. शिवसेनेत फूट पडून 2 गट पडल्यानंतरही परिस्थितीत फार बदल झालेला नाही. सद्यस्थितीत पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाची ताकद मर्यादित आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला पश्चिम महाराष्ट्रात मोजक्या जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या जागांवर शिंदे गटाकडून पुढील नेत्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मधून महेश शिंदे, पाटण येथून शंभूराजे देसाई यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. तर कोल्हापूर जिल्ह्यामधील राधानगरी येथून प्रकाश आबिटकर, करवीर येथून चंद्रदीप नरके, कोल्हापूर उत्तर येथून राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. तर पुणे जिल्ह्यातील पुरंदरमधून विजय शिवतारे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. कोकण ही शिवसेनेची नेहमीच ताकद राहिली आहे. दरम्यान शिवसेनेत फूट पडून 2 गट पडल्यानंतर कोकणातील बहुतांश आमदार शिवसेना शिंदे गटामध्ये गेले होते. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपामध्ये कोकणातील बरेच मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामधील संभाव्य उमेदवार पुढील प्रमाणे असू शकतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत, दापोलीमधून योगेश कदम यांची उमेदवारी निश्चित आहे. तर रायगड जिल्ह्यातील महाड येथून भरत गोगावले, अलिबाग येथून महेंद्र दळवी आणि कर्जत मधून महेंद्र थोरवे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असतील. तर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण मधून शांताराम मोरे, अंबरनाथ मधून बालाजी किणीकर, ओवळा माजिवडा येथून प्रताप सरनाईक आणि कोपरी पाचपाकडी येथून एकनाथ शिंदे, तर पालघर जिल्ह्यातील पालघर विधानसभा मतदारसंघामधून श्रीनिवास वनगा हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असतील. 2 वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईमधून काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले होते. मात्र मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला म्हणावं तसं वर्चस्व प्रस्थापित करता आलेलं नाही. सद्यस्थितीत मुंबईमधील काही मोजके विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येऊ शकतात. त्यापैकी उमेदवारी मिळू शकते अशा मतदारसंघांमध्ये मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रकाश सुर्वे, चांदिवली येथून दिलीप लांडे, कुर्ला येथून मंगेश कोडाळकर, माहीम मधून सदा सरवणकर, भायखळा येथून यामिनी जाधव, धारावी येथून राहुल शेवाळे यांना उमेदवारी मिळणं जवळपास निश्चित आहे. याशिवाय मुंबईतील आणखी काही विधानसभा मतदारसंघ हे शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येऊ शकतात. मात्र तेथील उमेदवारांची नावं अद्याप निश्चित झालेली नाही आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधूनही ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. तसेच येथील अनेक प्रभावी नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. आता या विधानसभा निवडणुकीत यामधील अनेकांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणं निश्चित आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथून सुहास कांदे, मालेगाव बाह्य येथून दादा भुसे हे शिंदे गटाचे उमेदवार असतील. तर जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून लता सोनावणे, जळगाव ग्रामीण येथून गुलाबराव पाटील, एरंडोल येथून चिमणराव पाटील, पाचोरा येथून किशोर पाटील आणि मुक्ताईनगर येथून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी मिळणं निश्चित आहे. तर धुळे जिल्ह्यातील साक्री येथून मंजुळा गावित ह्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार असतील. शिवसेनेत फूट पडल्यानंतर वरील आमदारांपैकी बरेचसे आमदार हे आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी शिंदेसोबत आले होते. त्यामुळे आता त्यांचा विजय निश्चित करण्याची मोठी जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या सोबतच महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या भाजपावरही असणार आहे. तसेच वरील यादीतील आमदारांपैकी बरेच आमदार हे स्वबळावर निवडून येण्यास सक्षम आहेत. त्यामुळे शिंदे गट विधानसभा निवडणुकीत समाधानकारक जागा जिंकण्याची अपेक्षा बाळगू शकतो. आता विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाला महायुतीमध्ये किती जागा मिळणार आणि त्यातील त्यांचे किती आमदार निवडून येऊ शकतात याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.